आपण माणूस म्हणून मरत चाललोय का? हा माझा पहिला प्रश्न. आपण ज्या व्यवस्थेचा भाग आहे त्या व्यवस्थेचं काय चालू आहे सध्या? थोडे शांत बसून विचार करा. अजितदादा गेलेले 4 महिने 26 दिवस झाले. काय चौकशी झाली आतापर्यंत? काय कारवाई झाली त्या विमान कंपनीवर? शिक्षण क्षेत्रात काय चालू आहे सध्या? पेपर लीक नंतर एवढ्या सुसाईड झाल्या, याची कोण जिम्मेदारी घेतली? न्याय व्यवस्था कशी काम करते? आज 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल लागतो. काय लागतो तर अपराधी निर्दोष आहे. 20 वर्ष काय केलं मग? अपराधी आता इथून पुढे सापडणार आहेत का? आणि पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसाठी तुम्हाला थोडी सुद्धा लाज कशी वाटत नाही रे? ज्या पक्षाचं तिकीट घेऊन आणि मतदारांच्या मतावर निवडून येतात आणि नंतर त्यांच्या सोबतच अशी गद्दारी केली जाते. मला हे एवढं चाललेलं बघून एक गोष्ट समजते. ज्यावेळी क्रांतिकारांनी भारत स्वातंत्र्य करून ज्या नव्या भारताचं स्वप्न बघितलं असेल, तो हा भारत तर नाही.